आज मौजे खडकी या ठिकाणी आपण पाहत आहोत की सरकार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तटपुंजी थोड्याफार स्वरूपाची मदत करत आहे। परंतु आज आपण इथं काकूंचं घर पाहिलं, घरामध्ये पूर्ण पाणी आहे, राहायला घर राहिलेलं नाहीये। परंतु भूमिहीन शेतकरी जे आहेत, कष्टकरी मजूर जे आहेत, त्यांच्यासाठी शासनाची कसल्याही प्रकारची मदत आपल्याला होताना दिसत नाही। तर आपल्याला शासनाच्या या धोरणाच्या विरोधात उभा राहावं लागेल। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खडकी या ठिकाणी भेट दिल्यानंतर लक्षात येत आहे की जे वंचित भूमिहीन शोषित पीडित जे लोक आहेत यांच्यासाठी शासनाची कुठली एक योजना नाहीये, यांना कसल्याही प्रकारचं धोरण नाहीये शासनाकडे की या लोकांना पण उभा केलं पाहिजे। यांच्या खाण्यापिण्याचा राहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो कुठेतरी सोडवण्यासाठी आपल्याला पुढाकार घेणं गरजेचं आहे। शासनाने मदत केली पाहिजे। स्थानिक पातळीवरचं गलिच्छ प्रकारचं जे राजकारण असतं यामध्ये या काकूंना राहायला घर नाही, तरी देखील गावचे सरपंच असतील, कार्यकर्ते असतील याकडे लक्ष देत नाहीत। त्यांना वारंवार तुम्हाला घर दिलेले 20 वर्षापूर्वी, परंतु शासनाने अशा कामचुकार लोकांकडेही लक्ष दिलं पाहिजे। आणि सध्या जे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेले शेतकऱ्यांना तर भरपाई दिलीच पाहिजे, परंतु शेतकऱ्याबरोबर इथं होत असलेल्या कष्टकरी मजूर सर्वसामान्य जनतेला देखील रोख स्वरूपात मदत केली पाहिजे, अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली पाहिजे, हीच आमची शासनाकडे मागणी आहे। अन्यथा सर्व भूमिहीन कष्टकरी लोकांना घेऊन आम्ही सर्व शासनाच्या दारात रस्त्यावरती उतरणार आहोत। एवढंच बोलून थांबतो। पुन्हा एकदा सर्वांना जय भीम।